may not fetch you more interest, but definitely yes, the investment should be so lucrative, so liquidity की ती तुम्हाला अडचणीच्या काळात नक्कीच मदत करणार आहे. Investments, simple mathematical equation made out of surplus, mathematical gap between income and expenditure. Once again, आता इन्कम बेअर मिनिमम लेवलला किंवा झिरो लेवलला आलेला आहे, पण एक्सपेंडिचर हॅज रिमेन कॉन्स्टंट. हाऊ विल यू कंट्रोल एक्सपेंडिचर? क्लासिफाय युअर एक्सपेंडिचर ऑन लाईव्हलीहूड आणि एक्सपेंडिचर ऑन लक्झरीज. डेफिनेटली येस, expenditure on livelihood, bare minimum expenditure, bare minimum maintenance cost needed to be defined, आणि expenditure on luxuries. काही खर्च हा आपल्याला पोस्टपोन करता येतो. कुठला करता येतो? तर आपला चैनीचा खर्च हा नक्कीच पोस्टपोन करता येतो. त्याचं थोडंसं पुढचं जर का थोडंसं कॉस्टिंगचं नॉलेज वापरलं तर हाऊ विल यू क्लासिफाय ॲबनॉर्मल अँड नॉर्मल एक्सपेंडिचर? व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. फर्स्ट टाइप इज कंट्रोलेबल एक्सपेंडिचर. ॲबनॉर्मल एक्सपेंडिचर नक्कीच कंट्रोलेबल आहे. मी उद्या जर का ठरवलं की मी बाहेर जाणार नाहीये, त्यामुळे मला पेट्रोल लागणार नाही, मी मूवी बघायला जाणार नाहीये, त्यामुळे माझा तो खर्च वाचणार आहे. पण मला आज माझं दूध बिल, वाण्याचं बिल, पेपरचं बिल, वीज बिल हे सगळं भरायचंच आहे. त्यामुळे तो नॉर्मल एक्सपेंडिचर आहे विच कॅनॉट बी अवॉइडेड. त्यामुळे हे वाक्य नक्कीच लक्षात ठेवा. फर्स्ट टाइप इज कंट्रोलेबल एक्सपेंडिचर, whereas the second one is uncontrollable, or further you can say it is unavoidable expenditure. Instead of saying uncontrollable, one should say unavoidable. You are required to pay that expenditure. Example, तुम्ही येथून पुढे एक फॅमिली जरी मल्टीप्लेक्सला गेली तरी 2000 रुपयाची नोट इझिली संपून जायची. पण आता काय, आता एंटरटेनमेंट पाहिजे, नेटफ्लिक्सवर तुम्ही वेब सिरीज किंवा सगळं काही बघू शकता घर बसल्या ॲट अ व्हेरी इकॉनॉमिकल रेट. म्हणून परत एकदा डिफाईन. आता मगाशी मी जसं बिझनेसमॅनला सांगितलं की तुमचं फिक्स खर्च ठरवा, तर इथे तसंच आपण आपली स्वतःची सुद्धा मिनिमम मेंटेनन्स कॉस्ट ही ठरवू शकतो की ज्या योगे वी कॅन चार्ट आउट, वी कॅन डिफाईन what could be the projected surplus available for investment, what could be the projected liquidity available for us for further investments. Factors affecting your investment plans, once again, age, priority. 50 प्लस असतील तर त्यांचे रिटायरमेंट प्लॅन्स कडेच त्यांचा जास्त कल असेल. जे 30 to 40 या ब्रॅकेटमध्ये असतील त्यांचं नक्कीच आपल्या मुलांचं एज्युकेशन कसं होणार आहे त्या दृष्टीने तरतूद काय असेल, त्यामुळे ते एन्डॉमेंट पॉलिसी, लाईफ इन्शुरन्स एन्डॉमेंट पॉलिसी घेण्याकडे त्यांचा भर असेल. असे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. त्यामुळे डिफाईन युअर प्रायोरिटीज. दुसरं अतिशय जनरल प्रिन्सिपल, डिपेंडिंग ऑन प्रायोरिटीज यू विल अटेम्प्ट टू बिल्ड अ कॉर्पस. म्हणजेच उद्या 15 वर्षात माझ्याकडे किती नगद रक्कम जमा असेल की ज्या योगे माझं फर्दर लाईफ विल बी कम्फर्टेबल इनफ. ही एकदा रक्कम ठरवली. आपण ट्रिपला जाताना जसं आपला आपण ट्रॅव्हल प्लॅन ठरवतो की आज मी दिल्लीला जाईन, तिथनं उद्या पूर्व नेपाळला जाईन, तिथनं पुढे अमुक अमुक ठिकाणी जाईन. सेम वन कॅन डिसाइड की मी पुढच्या वर्षी काय करणार आहे, साधारण पुढच्या वर्षी माझ्या हातात किती पैसे असतील आणि मी त्यातनं काय करू शकेन. इन्स्टेड ऑफ ट्रॅव्हल प्लॅन यू मेक ट्रॅव्हल प्लॅन ऑफ युअर लाईफ अलॉंग विथ युअर फिनान्शियल कमिटमेंट्स. सो इट विल बी इझी फॉर अस. आणि हे परत सांगतो, हे परत का करायची वेळ आली, कारण वी आर सफरिंग, वी आर गोइंग थ्रू अ क्रायसिस. मगाशी सांगितलं तसंच, नाउ द टाइम हॅज कम टू थिंक ऑफ लिक्विड इन्व्हेस्टमेंट. माझ्याकडे 4 वेगवेगळ्या जमिनी आहेत, 4 वेगवेगळ्या ठिकाणी पडलेल्या आहेत, 10-10 एकरचे जमिनीचे तुकडे आहेत. आज उपयोग काय त्याचा, मी एकदा तिकडे जाऊच शकत नाहीये आणि मी ते विकायचं जरी ठरवलं तरी मे बी इट रिक्वायर 6 months स्पॅन ऑफ टाइम. त्यामुळे लिक्विड इन्व्हेस्टमेंट कुठल्या हे नक्कीच ठरवण्याची वेळ आलेली आहे. इन क्रायसिस ॲडिक्वेट फंड्स शुड बी अवेलेबल. कुठली इन्व्हेस्टमेंट लक्षात घेतली तर त्याच्यात रिस्क एलिमेंट आहेच आहे. आपल्याकडे फिनान्शियल प्लॅनर्स सुद्धा भरपूर आहेत आपल्या ग्रुपमध्ये, ते आपल्याला याविषयी नक्कीच गाईड करतील. पण थोड्याफार प्रमाणात जे काय रिस्क फॅक्टर असतील ते वेगवेगळे आहेत. ऑफकोर्स काही इन्व्हेस्टमेंट त्या मार्केट रिलेटेड असतात, त्यामुळे ते मार्केट रिलेटेड रिस्क आहे. लिक्विडिटी रिस्क मगाशी सांगितलं तसंच की काही ठिकाणी लॉक इन पिरियड असतो, त्यामुळे त्याच्यात लिक्विडिटी खूप कमी असते.
आपण आपली इन्व्हेस्टमेंट फक्त एकाच टाईपच्या फंड मध्ये किंवा एकाच टाईपच्या असेट मध्ये जर का करायला लागलो तर ती कॉन्सन्ट्रेशन रिस्क सुद्धा असते. इन्फ्लेशन रिस्क आहे, लॉंगिव्हिटी रिस्क आहे, चेंज इन द पॉलिसी और मार्केट ट्रेंड या वेगळ्या वेगळ्या टाईपच्या रिस्क आहेत. एक सिंपल सोल्युशन, आपण स्वतःचा बॅलन्स शीट तयार करू, धंद्याचा नाही, हा स्वतःचा. आणि बॅलन्स शीट म्हणण्यापेक्षा तुम्ही एक त्याला सिंपल स्टेटमेंट ऑफ फिनान्शियल अफेअर्स असं नाव दिलं तरी चालू शकेल. सिंपल बॅलन्स शीट. उजव्या हाताला तुमच्या इमूव्हेबल प्रॉपर्टीज, इथे त्याची मार्केट प्राइस धरायची नाहीये, कुठल्याही असेटची इथे मार्केट प्राइस धरायची नाही, इथे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन टू बी कन्सिडर्ड. सो इमूव्हेबल प्रॉपर्टीज, व्हेइकल्स, investments in the form of gold, fixed deposits, bank balances, investment in mutual funds, public provident fund, etc., etc., etc. तुम्ही त्यात काय सगळा असेट बिल्ड करताना ज्या काय स्वतःचे पैसे घातलेत दॅट विल बी ट्रीटेड ॲज युअर ओन फंड्स. आणि पुढचं ती गॅप ब्रिज करायला जे काय आउटसाइड फंड्स, लोन फंड्स वापरणार, दोज विल बी बॉरोड फंड्स. पुढचं एक क्वेश्चन जास्त महत्वाचं आहे. Work out your financial leverage, although financial management term simple to understand. Ratio between your total borrowings and total assets. For example, if your assets are of 1 crore of rupees and borrowings are 80 lakhs of rupees, then the leverage ratio is 80%. मी मगाशी सांगितलं तसं हा धंद्याचा बॅलन्स शीट नाहीये. धंदेवाला काय म्हणेल की मी व्याज देतो पण मी बाहेरच्या पैशानेच धंदा करणार आहे, ते बरोबर आहे. धंद्याच्या दृष्टीने हा बॅलन्स शीट केलेलाच नाही, हा इंडिव्हिज्युअलच्या दृष्टीने केलेला आहे. म्हणून व्हॉट इज द डेंजर इन दिस? इन्कम लेवल एकदा का आपली डळमळीत व्हायला सुरुवात झाली की आपल्या बॉरोड फंड्सची कमिटमेंट आपल्याला कदाचित पुरी करता येणार नाही. आणि ती समजा पुरी करता आली नाही तर आपलं लोन अकाउंट हे एनपीए होण्याच्या कदाचित मार्गावर असेल. त्यामुळे टू अवॉइड फर्दर कॉन्सिक्वेन्सेस ॲज फार ॲज पॉसिबल हे फिनान्शियल लिव्हरेज रेशो जो आहे तो कमीत कमी असा, मी असं म्हणत नाही की सगळ्या असेट्स या ओन फंड्सनी तयार करत नाही, तसं काहीही नाहीये. पण ॲज फार ॲज पॉसिबल ओन फंड्सचा स्टेक हा जास्त असावा आणि बॉरोड फंड्सचा स्टेक हा कमी असावा. कारण त्याच्यात अजून एक डेंजर आहे की इंटरेस्ट रेट उद्या यदा कदाचित जर का वाढला तर आपल्याला नक्कीच त्याचा फटका बसू शकतो. हा इंडिव्हिज्युअल बॅलन्स शीट आहे, त्यामुळे याचा इन्कम टॅक्स, वाढलेल्या व्याजाचा इन्कम टॅक्स मध्ये खर्ची म्हणून बेनिफिट काहीही मिळणार नाही. बॅलन्स शीटच्या थोड्याफार असेट वन बाय वन अगदी शॉर्ट मध्ये डिस्कस करू. इमूव्हेबल अँड मूव्हेबल प्रॉपर्टीज. रेसिडेन्शियल प्रॉपर्टी. कायम रेसिडेन्शियल प्रॉपर्टी घेताना आपण जे लोननी घेतो, इथे मी असं म्हणत नाही की ओन फंड्सनीच घ्यावी, ती लोन जरूर घ्यावी, पण लोन घेताना त्याबरोबर टर्म इन्शुरन्स पण घ्यावा. म्हणजे यदा कदाचित इफ समथिंग रॉंग हॅपन्स, इफ एनी मिसहॅप हॅपन्स विथ द बॉरोवर, देन हिज फॅमिली विल नॉट सफर एनी लॉसेस. कारण टर्म इन्शुरन्स विल टेक केअर ऑफ द रेसिड्युअल लोन अमाऊंट. म्हणून रेसिडेन्शियल प्रॉपर्टी लोनवर घेताना टर्म इन्शुरन्स त्या पिरियडचा घ्यावा असं असेल. सेकंड होम, हे मात्र नक्कीच. आणि माझा स्वतःचा स्वभाव हा जरा कॉन्झर्वेटिव्ह आहे, त्यामुळे ह्या बाबतीत मी जे काय प्रश्न विचारतोय, सेकंड होम इज इट नेसेसरी? तुम्ही आज लक्षात घ्या, पुण्यासारख्या ठिकाणी जर का फ्लॅट घ्यायला गेलं कुठेही तरी मिनिमम सभापती त्याची कॉस्ट आहे. 2 BHK फ्लॅट घ्यायला गेलं त्याच्यावर तुम्हाला किती मिळणार आहे रेंट? हार्डली 2.5 लाख. म्हणजे रेट ऑफ रिटर्न इज भेरली 2% to 2.5%. आज बँक सुद्धा आपल्याला 6% देत आहे. आपण म्हणू कोणाची तरी क्रॉस आर्ग्युमेंट द्यायला नक्कीच असणार आहे की ठीक आहे, मला आज 2.5% मिळाले तरी चालते, 2% मिळाले तरी चालते, पण त्याच्यात ऍप्रिसिएशन 5 वर्षांनी होणार आहे ना. ऍक्सेप्टेड. But our Indian tendency is such, there is always anxiety to retain the profits with ourselves without paying capital gains tax. Hence, after resale also, the funds will be reinvested in the further property only. आपण कायमच ह्या दुष्टचक्रात अडकलेलो आहे. मी माझा बिगवाडीतला फ्लॅट विकला, दुसरा विकला, पण मी अजून पुढे घेतला, मी अजून केरंगुटला दुसरा घेतला, मोठा मिळाला, मी अजून घेतला. त्या दुष्टचक्रातच आपण आपले फंड्स आपण कधीच रिकामे करत नाही. इथे मी एवढंच फक्त सांगू इच्छितो की ह्या इंडिव्हिज्युअलच्या दृष्टीने आहे, बिझनेसच्या दृष्टीने गव्हर्नमेंट पॉलिसीज ह्या आपल्याला कायम फेवरेबल राहणार आहेत. त्यामुळे बिझनेसच्या दृष्टीने कोणी काही विचार करत असेल तो जरूर वेगळा विचार करावा. व्हेकल्स.
डेप्रिसिएबल असेट परत एकदा सांगतो की हा इंडिव्हिज्युअल बॅलन्स शीट आहे. डेप्रिसिएबल असेट किरण मला इथे जास्त व्यवस्थित सांगू शकेल. डेप्रिसिएबल असेट अशा करता 5 वर्षापूर्वी मी एखादी गाडी 40 लाखाला विकत घेतली असेल आणि आज ती गाडी विकायची म्हटलं तर ते 40 ते 14 होतात, 40 ते 14 होतात एवढं नक्की. म्हणजे 5 वर्षात माझ्या गाडीचा 26 लाख रुपयाचा लॉस झाला. सो इज इट वर्थ? बिकॉज आय एम नॉट गोइंग टू क्लेम एनी डेप्रिसिएशन फॉर टॅक्सेशन पर्पज. दिस इज माय इंडिव्हिज्युअल असेट. त्यामुळे व्हेकल्स 10 लाखाची घ्यायची का 50 लाखाची घ्यायची, तर माझं मत नक्कीच असेल की इथं आपण आपल्याला आवश्यक आहे व्हेकल आहे ना, मग 10 लाखाचं पुरेसं आहे. So now we'll quickly go through the various investments options. Insurance policies सगळ्यांच्या आपल्या आहेच आहेत. Various plans are there, including pension plans are there. बऱ्याच वेळेला माझ्या काही क्लायंटच्या बाबतीत असं एक्सपिरियन्स झालेला आहे की महत्वाचा मुद्दा हा टाळला जातो, तो म्हणजे मेडिकल इन्शुरन्स कोणाचा नसतो. आपल्यापैकी सर्वांचा असेलच. आपल्या आजूबाजूच्या किंवा रिलेटिव्हचा कोणाचा नसेल तर त्यांना नक्की सांगा मेडिकल इन्शुरन्स हा काढायला. ऑल्दो त्यातनं रिटर्न मिळत नाही, पण त्यातनं जे काय आपली रिस्क कव्हर होते दॅट विल फेच यू मोर बेनिफिट्स. ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट्स आहेच आहेत, लाईक फिक्स डिपॉझिट. पर्यंत बऱ्याच असं अनुभवलेलं आहे, म्हणजे स्पेशली पोस्टाचे जे एजंट्स आहेत, पोस्टल स्कीम या फारशा पॉप्युलरच नाहीये. बऱ्याचशा स्कीम्स अजून जनरल पब्लिकला माहितीच नाहीये. मी सुद्धा कॉलेजमध्ये किंवा अनेक ठिकाणी अनेक जणांना सांगितलं की अरे मंथली इन्कम स्कीम आहे त्याच्यात टाका ना, तुमच्याकडे जर का सरप्लस असेल तुम्हाला रिस्क नको असेल तर मंथली इन्कम स्कीम मध्ये टाका. 4.5 लाख रुपयाचं त्याच्यात मॅक्सिमम अवेलेबल आहे. म्हणजे काय असतं, त्याच्यात रिस्क किती आहे, काय आहे. कुठलीही गव्हर्नमेंट रन स्कीम ही totally risk free आहे. Best example is public provident fund which is effective right from 1968. पहिल्यांदा 12% रेट ऑफ इंटरेस्ट होता आणि आता तो 8% आहे, पण तरीही अजून त्याला ती स्कीम सगळ्यात रिस्क फ्री आहे. ते मी का सांगतोय ते तुम्हाला छोटस डॉक्युमेंट दाखवतो. डॉक्युमेंट अगदी लेटेस्ट आहे, इकॉनॉमिक टाइम्स मध्ये पब्लिश झालेलं आहे, 19 फेब्रुवारीचा आहे. इंडिया सेव्हिंग रेट प्लंजेस टू 15 इयर लो. त्याच्यात त्यांनी कंपॅरेटिव्ह अनालिसिस दिलेला आहे आणि हाऊसहोल्ड पॅटर्न हा कसा बदलत गेलेला आहे. हाऊसहोल्ड सेव्हिंग्स आर डिक्लाइंड ॲज कन्झ्युमर स्पेंड मोर इन पर्चेसिंग ऑफ ड्युरेबल्स अँड ट्रॅव्हलिंग. इनफॅक्ट बऱ्याच ठिकाणी हल्ली ट्रॅव्हलिंग अब्रॉड सुद्धा हे EMIच्या थ्रू परफॉर्म केलं जातं, विच इज मे नॉट बी इन सम केसेस इट कुड बी अवॉइडेबल. त्याच्यात त्यांनी पर्सेंटेज पण दिलेलं आहे. 2012 साली 35% जे काय सेव्हिंग होतं ते आता जवळजवळ 30% आलेलं आहे. सो इट इज अ डेंजरस फॉर आवर इकॉनॉमी that our individual savings are coming down. Individual savings are coming down याचा काउंटर इम्पॅक्ट हा असा असतो की गव्हर्नमेंट, if the funds are not made available from public, government will go for foreign funds which are even available at a cheaper rate. त्यामुळे तुम्हाला तुमचे जर का पैसे तुम्ही सेव्ह केले नाहीत तर गव्हर्नमेंट विल गो डेफिनेटली फॉर फॉरेन फंड्स. इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड्स. काही लोकांना शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट नको असतात, तर त्यांच्याकरता म्युच्युअल फंड हा ऑप्शन चांगला आहे. बऱ्याच म्युच्युअल फंड एजन्सीज आणि त्यांचे बरीच प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत. म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट सेफ कशी आहे, कारण दोज आर व्हेरी वेल प्रोफेशनली मॅनेज. त्याच्यात सुद्धा वेगळे वेगळे प्रकार आहेत. पण आता माझ्या दृष्टीने करंट सिनारिओमध्ये आणि 3-4 वर्षात इकॉनॉमी ही अशीच राहणार आहे. ऑल्दो वी आर एमिंग फॉर 3 ट्रिलियन इकॉनॉमी, पण तरीही आता 3-1 वर्षात तरी परिस्थिती अशीच राहणार आहे. आणि त्यामुळे सगळ्यात जास्त डिमांड कशाला असणार आहे, तर डेट फंड इन्स्ट्रुमेंट्स. डेट फंड इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे हा सुद्धा एक म्युच्युअल फंडाचा प्रकार आहे. आणि त्या इन्व्हेस्टमेंट कशात असतात, तर त्या इन्व्हेस्टमेंट त्या बेसिकली असतात त्या these are fixed interest generating securities, corporate bonds, government securities, treasury bills, commercial papers.
अँड अदर मनी मार्केट. कारण येथून पुढे ह्या गोष्टीला अजून एक 3-4 वर्षात इकॉनॉमी ॲज अ होल यांना नक्कीच बाजारात फंड्स अवेलेबल व्हायलाच पाहिजेत. आणि ते जर का होत नसतील तर मग सांगितलं तसं गव्हर्नमेंट विल गो फॉर अदर ऑप्शन. त्यामुळे डेट फंड्सला इथून पुढे कायमच डिमांड राहणार आहे. लिक्विड फंड्स तुमच्याकडे थोडेफार पैसे असतील, एक 4-6 महिन्याकरता अवेलेबल असतील, तुम्ही लिक्विड फंड मध्ये पार्क करू शकता, ज्याच्यात काही वेळा तुम्हाला 8 ते 10% रेट ऑफ रिटर्न मिळतो. तिकडे बाहेर. इन्व्हेस्टमेंट इन नॅशनल पेन्शन स्कीम हा सुद्धा एक ऑप्शन आजकाल अवेलेबल आहे. बऱ्याच ठिकाणी म्हणजे मी आतापर्यंत कुठल्याही क्लायंटच्या बॅलन्स शीट मध्ये बघितले नाही. प्रॉबेबली प्रकाश किंवा प्रमोदनी किंवा महेश गावस्करनी बघितलेलं असेल कदाचित, मला माहित नाही. माझ्या कुठल्याही क्लायंटकडे आरबीआयचे बॉन्ड्स कोणी घेतलेलं बघितलेलं नाहीये, विच इज ऑफरिंग अप्रॉक्सिमेटली 7.5% पर ॲनम. गोल्ड, सर्वजण आपण म्हणतो की गोल्ड सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट आहे, ऍक्सेप्टेड. पण आपली इंडियनची टेंडन्सी ही गोल्डच्या युटिलिटी व्हॅल्यूपेक्षा त्याच्या पोझेशन व्हॅल्यूकडे जास्त आहे. याचं कारण असं की आपण 2007 साली घटकावर असं अज्युम करा की आपण 20 तोळे सोनं घेतले 13,000 आणि आज 45,000 रुपये भाव झालेला आहे. वी डोंट ट्रेड इन दॅट. इनफॅक्ट आपली टेंडन्सी काय आहे, तर आपण घरचं सोनं विकायला काढलं म्हणजे अरे खरोखर काहीतरी संकट आलं किंवा काहीतरी नौबत आली. त्यामुळे गोल्ड हे नक्कीच माझ्या मते सेफ इन्व्हेस्टमेंट नाही. ऑफकोर्स गोल्डला लिक्विडिटी मात्र आहे बरं का, एवढं मात्र नक्की. म्हणजे जर का लिक्विडिटी पॅटर्न लक्षात घेतला तर गोल्डला लिक्विडिटी नक्कीच आहे. हे अभय गाडगिळींनी सुद्धा मला एकदा एका फोरम मध्ये व्यवस्थित क्लॅरिफाय केलं. तुम्ही परदेशात गेलेला असाल आणि इफ यू आर इन नीड ऑफ फंड्स, यू कॅन इझिली सेल युअर ऑर्नामेंट देअर, गोल्ड ऑर्नामेंट देअर व्हॉट यू आर कॅरिंग. तुम्हाला लगेच इथे फंड्स अवेलेबल होतील. त्यामुळे फंड्स इझिली अवेलेबल होतात, पण रिसेल करताना त्याच्यात होणारा लॉस हा नक्कीच असतो. रिअल इस्टेट मगाशीच त्याविषयी आपण बोलणं झालेलं आहे. आता येथून पुढे बरेच जण आपला ट्रॅडिशनल बिझनेस किंवा पारंपरिक बिझनेस सोडून न्यू बिझनेस व्हेंचरचा विचार करत असेल तो त्यांनी नक्कीच करावा. का इथून पुढे आउटसोर्सिंगला चान्सेस, आउटसोर्सिंग अपॉर्च्युनिटीज भरपूर येणार आहेत. त्याच्यात आपल्याकडे काय रिक्विजिट नॉलेज असेल तर आपणही त्याच्यात जरूर विचार करावा आणि न्यू बिझनेस व्हेंचर हे नक्कीच प्लॅन करावं. राहुल, डू यू हॅव whether I am having 5 more minutes? राहुल, Sure you have. राहुल आहेत का 5 मिनिट माझ्याकडे? Sure you have. अजून एक लेक्चर झालं, त्या लेक्चरचा थोडक्यात गोष्टवारा सांगतो. त्याच्यात असं होतं की ह्याच्यात तुम्हाला अजून इकॉनॉमिकल मेजर्स काय सांगता येतील या करंट सिनारिओ मध्ये. त्याचे मी 3 पार्ट्स केले. 3 पार्ट्स असे की पहिला सोशल, दुसरा नवीन उद्योगधंद्यांना आणि तिसरा इंडिव्हिज्युअल ॲज अ इंडिव्हिज्युअल तुमच्याकरता काय अवेलेबल असेल. सोशल लेवलवर कन्सिडर केलं या पॅन्डेमिकचा विचार, तर आपल्याला जे काही आतापर्यंत लक्षात आले ती परत एकदा सांगतो. ही थीम अशी होती की तुम्ही प्राईम मिनिस्टरच्या ऍडवायझरी कमिटीत यू आर बिंग अपॉइंटेड, सो सजेस्ट सम इकॉनॉमिकल मेजर्स, सजेस्ट सम मेजर्स फॉर दिस. त्या दृष्टीने आम्ही जे काय प्रेझेंट केलेले आहे त्यातले काही थोडेफार मुद्दे मी आपल्या बरोबर शेअर करतोय. गव्हर्नमेंट लेवलला आपल्याला जे काय दिसलं ते लॅक ऑफ कोऑर्डिनेशन. वेगळ्या वेगळ्या गव्हर्नमेंट अथॉरिटीज म्हणजे साध्या पुण्यातला विचार जर केला तर कॉर्पोरेशन 3 डिफरंट अथॉरिटीज वेअर टेकिंग आउट डिफरंट सर्क्युलर्स सायमल्टेनियसली. सामान्य माणूस गोंधळात पडलेला होता. त्यामुळे देअर वॉज अ लॅक ऑफ कोऑर्डिनेशन. हे पॅन्डेमिक आज जरी आलं असेल तरी आपण काय बघितलं तर प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड हा कुठल्या तरी लिटिगेशन मध्ये अडकलेला आहे. त्यामुळे दुसरा PM केअर्स फंड हा स्थापन करण्यात आला. मग व्हाय नॉट, इथून पुढे ह्या अशा गोष्टी वारंवार घडत राहणार आहेत नॅशनल लेवलला. मे बी वॉर फुटिंग और मे बी एनी अदर नॅशनल कॅलॅमिटी. मग व्हाय नॉट टू सेटअप अ सेपरेट फंड. जसा एज्युकेशनल सेस 2% ऍडिशनल सेस 2% जसा चार्ज करण्यात आला, तसाच हा एक वेगळा फंड का नाही चार्ज करण्यात यावा. कारण PM केअर्स फंडला कॉन्ट्रीब्युशन ही व्हॉलंटरी आहे.
आपल्या ट्रान्झॅक्शनच्या थ्रू जात नाहीये. जर का आपल्या ट्रान्झॅक्शनच्या थ्रू जर का जाणार असेल तर एक सेपरेट डिझास्टर सेस काढावा आणि त्या योगे सेपरेट फंड तयार करण्यात यावा. फॉर बिझनेसमन इन दिस पॅन्डेमिक नवीन उद्योगधंद्यांना नक्कीच चालना मिळणार आहे. काल आणि परवा फिनान्स मिनिस्टरनी अनाऊन्स केलेले आहेत काही फिनान्शियल पॅकेजेस, इन्सेंटिव्ह दे आर बीइंग अनाऊन्स बाय द फिनान्स मिनिस्टर. आता ती डिटेल्स मध्ये सांगता येणार नाहीत आणि सगळ्यांना ती माहिती आहेत कारण सगळ्या सोशल मीडियाच्या थ्रू आणि टीव्हीच्या थ्रू त्याचं बरंच ऍडव्हर्टाइजमेंट पण झालेली आहे. नवीन उद्योगधंद्यांना चालना मिळालेली आहे. आपण जे काय बघितलं ते परप्रांतीय मजूर हे बाहेर गेलेले आहेत, त्यामुळे लोकल लोकांना परत एकदा चान्स आहे इथे आणि येथून पुढे बऱ्याच असे उद्योगधंदे शोधून काढावेत की विच विल डिप्लॉय मोर मॅनपॉवर दॅन द मशीन पॉवर. कारण आपल्याकडे पॉप्युलेशन ती भरपूर आहे, त्यामुळे इन्स्टेड ऑफ डिप्लॉईंग मॅनपॉवर मशीन गव्हर्नमेंटने जास्त इन्सेंटिव्ह दिले. तसंच नॉन कन्व्हेन्शनल बिझनेस जर का सेटअप केला त्यालाही गव्हर्नमेंटने इन्सेंटिव्ह दिले. संतोष विल बी एबल टू टेल नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेसला मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कसं थोडस ट्रीटमेंट विचित्र दिली होती, तसं खरं करायला नकोय. पण इको फ्रेंडली प्रॉडक्ट्स असतील. एक मिनिट, सॉरी, अगदी एक मिनिट. इको फ्रेंडली प्रॉडक्ट्स असतील तर त्यालाही इन्सेंटिव्ह द्यावं. आणि सगळ्यात शेवटी इंडिव्हिज्युअल लेवलला जर का कन्सिडर करायचं झालं तर आपण बघितलं तर सगळ्यांनीच कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे. सॅलरीड पर्सनलनी सुद्धा कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे. बऱ्याच जणांनी घरी बसलेले आहेत पण त्यांना सॅलरी मिळालेली आहे. एसेन्शियल सेक्टर्स मध्ये ज्या लोकांनी काम केलेलं आहे अशा लोकांना जी काय सॅलरी मिळालेली आहे, तर माझं फिनान्स मिनिस्टरला असं एक प्रपोजल राहील किंवा मी ऑलरेडी प्रपोजल पाठवलेलं आहे, माहित नाही त्याचं काय होतंय. सगळ्यांचीच 12 महिन्याची सॅलरी जर का टॅक्सेबल धरायची असेल तर ह्यांची सॅलरी 1 महिन्याची एक्झाम का करू नये? बिकॉज दे आर रिस्किंग देअर लाईफ. डॉक्टर्स घ्या, पॅरामेडिकल स्टाफ घ्या, इनफॅक्ट बँक एम्प्लॉईज सुद्धा कन्सिडर करा. सगळे लोक कन्सिडर करा की दे हॅव वर्क ऑन अकाउंट ऑफ एसेन्शियल सर्व्हिसेस. त्यांनी त्यांचं स्वतःचं लाईफ रिस्क मध्ये ठेवून त्यांनी एसेन्शियल सर्व्हिसेस दे हॅव ऑफर्ड. तर मग अशा लोकांना टॅक्सेशन मध्ये नक्कीच स्पेशल बेनिफिट मिळावा हे मात्र माझं नक्कीच मागणी असेल. तसंच दुसरं, आपल्यापैकी जे कोण बिझनेसमॅन आहेत त्यांनी गेले 2 महिने आपापल्या स्टाफला पगार काहीही काम नसताना दिलेला आहे. समजा हा पगार 10 लाख रुपये टोटल दिला असेल 2 महिन्याचा मिळून समजा, तर आपलं टॅक्स कॉम्प्युटेशन करताना याचं वेटेड डिडक्शन मिळावं. वेटेड डिडक्शन आणि तो क्लॉज इन्कम टॅक्स मध्ये आहे. फॅमिली प्लॅनिंग एक्सपेंडिचरला वेटेड डिडक्शन मिळतं, सायंटिफिक रिसर्च एक्सपेंडिचरला सुद्धा वेटेड डिडक्शन मिळतं. तसंच जी सॅलरी पॅन्डेमिक पिरियड मध्ये, लॉकडाऊन पिरियड मध्ये आपापल्या एम्प्लॉईजला दिलेली आहे त्याचं वेटेड डिडक्शन मे बी 125% किंवा 150%. म्हणजे ह्याचा अर्थ असा की तुमचा टॅक्सेबल प्रॉफिट काढताना जर का 10 लाख सॅलरी दिलेली असेल तर 10 लाखाच्या ऐवजी तिथे 15 लाखाची तुम्हाला वजावट मिळावी. सो दॅट देअर विल बी इन्सेंटिव्ह टू द एम्प्लॉयर. कारण एम्प्लॉयर आता खूप इकॉनॉमिकल क्रायसिस मधनं जातोय आणि तरीही तो सॅलरी देतोय. तर अशा स्थितीत त्याला, आणि त्याकरता मला प्रमोदने सुचवलं तसं की प्रिझम्पटिव्ह टॅक्सेशनचे जे काही सेक्शन्स आहेत त्याच्यात सुद्धा हा क्लॉज नक्कीच इफेक्टिव्हली इन्कॉर्पोरेट करावा. अशा थोड्याफार सजेशन्स होत्या. असं माझं इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग आणि सजेशन्स ऑन अकाउंट ऑफ पॅन्डेमिक अशी मुद्दे आहेत. आय एम थँकफुल टू यू फॉर अ पेशंट लिसनिंग. थँक यू व्हेरी मच. तुझं प्रेझेंटेशन थांबू शकतोस. बोला ना. हो हो. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. Hemant, I have a question. बोला नंदकुमार. I mean, the presentation was really good.
हा. आणि overall emphasis is on savings and reducing costs which are not necessary. Yes. That's the most important thing. Would you suggest that in the current scenario, you should do more of, ensure that more of cash is available with you rather than going for any investments at this point of time? इन्व्हेस्टमेंट येथून पुढच्या इन्व्हेस्टमेंट म्हणजे तो ब्लेंड तुम्ही असा स्वतःचा ठेवायचा आहे की काही ठिकाणी लिक्विडिटी पॅटर्न हा व्यवस्थित राहील. म्हणजे उदाहरणार्थ उद्या आपल्याला समजा अशी वेळ आली की 8 महिने आपल्याला असेच काढायचे आहे, तर 8 महिन्याकरता मला किती लागणार? मी जर का 20,000 माझी मंथली मेंटेनन्स कॉस्ट पकडली माझ्या फॅमिलीची, तर माझ्याकडे कमीत कमी 2 लाख रुपये प्लस हॉस्पिटलायझेशन करता काही असेल, म्हणजे सगळ्यांची मेडिकल पॉलिसी असतेच, पण जर का असेल तर माझ्याकडे 4 लाख रुपये लिक्विड कॅश ही तयार पाहिजे. असं एक काहीतरी रफ कॅल्क्युलेशन. मी मगाशी सांगितलं तसं प्रत्येकाच्या प्रायोरिटीज ह्या वेगळ्या वेगळ्या, प्रत्येकाचा इकॉनॉमिक गोल्स वेगळे वेगळे आहेत. त्यामुळे डिपेंडिंग ऑन इंडिव्हिज्युअल मॉडेल दिस कॅन बी वर्क आउट. प्रत्येकाचा मला वाटतं स्वतःचा खर्च किती आहे त्यावर आपल्याला अंदाज करून आपण किती कर्टल करू शकतो आणि गुणिले सर्टन multiplied by some parameters that can be a liquid cash for individuals. Okay. So ensure that you have enough cash available at least for 14-15 months. Exactly. If you don't have salary. Second thing, is it worth having more of debt funds? Hello. हाँ बोला. Is it better to have more of debt funds rather than shares at this point of time? हेमंत, can we change our pattern of investments? आता लिक्विडिटी नाही तसं नाही मला सांगायचं. माझं म्हणणं तसं नाहीये. आता इथून पुढे इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी ज्या काय आहेत आणि ज्या लुक्रेटिव्ह असतील इथून पुढे, कारण शेअर तुम्ही आता विकायला गेले तर ते लॉस मध्येच येणार आहेत. लॉस मध्ये होईल ते, बरोबर आहे. हा, इथून पुढचे जे काय सरप्लस फंड्स अवेलेबल असतील त्याचा तुम्ही विचार करताना तुम्ही शेअर्स मध्ये जाणार आहात का इथून पुढे तुम्हाला लिक्विडिटी पण पाहिजे आणि फिक्स रिटर्न पण पाहिजे आणि तसंच चांगले आणि फिक्स रिटर्न पाहिजे, तर डेट फंड विल बी अ गुड ऑप्शन अकॉर्डिंग टू मी. ओके थँक्यू. मला विचारायचा प्रश्न. हा बोला, विचारा चित्तेजी. आपली जी आता प्रेझेंट म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे ती जवळजवळ 20 ते 25% खाली गेलेली आहे. बरोबर. आणि याच्या पुढे जर वर यायला अजूनही काय मला वाटत नाही की 2-3 वर्ष तरी लागतील किमान. तर इन सच सर्कमस्टन्सेस should we bear the loss and invest it somewhere else at this point of time, or should we wait for 3 years, 4 years, whatever? Wait. Only option is wait. तुमचं काय म्हणणं आहे? की आताच्या प्रेझेंट इन्व्हेस्टमेंट शक्यतो लिक्विडेट करू नका. येथून पुढचा तुमचा जो काय प्लॅन ऑफ ऍक्शन असेल तो व्यवस्थित ठरवावा की ज्या योगे फर्दर इन्व्हेस्ट. आता जर का काही विकायला गेलं तर एस्पेशली शेअर मार्केट मधलं तर नक्कीच लॉस मध्ये असणार आहे. नुकसान आहे. हो, नक्कीच लॉस मध्ये असणार आहे. पोर्टफोलिओचं व्हॅल्युएशन गेलं तर 25% मायनस मध्ये आहे. तसा डिस्ट्रेस सेल करू नका. नाही करत नाही, मी विचारतोय प्रश्न. नाही, डिस्ट्रेस सेल इज नॉट. त्याची गरज नाही. म्हणजे अजून 5 वर्ष थांबू का 10 वर्ष थांबू का 3 वर्ष थांबू का, हे डिसिजन करून दुसरीकडे कुठे टाकू. मग ते आपल्या मुलांकरता तसं समजलं तरी चालेल. आपण कधी कमवायचं आपल्यासाठी. नाही तसं नाही, पण कमीत कमी 5 वर्ष अजून तुम्ही थांबलात तर इट विल टेक यू गुड रिटर्न्स. एवढं नक्की. काय किरण, तुला काही सांगायचं होतं का? हो, ठीक आहे. माझं हे थँक्यू. हा, शिरीषजी बोला. शिरीष, तुम्हाला काय प्रश्न विचारत होता? नाही. ओके. एनीबडी एल्स? नाही आत्ताच्या. चला, यू कॅन हॅव क्लोजिंग रिमार्क्स. हेमंत, फार छान झाला प्रोग्राम. आणि आपला सगळ्यांनी पेशंटने हेमंत मस्त. फक्त मला मधनं काही जणांना म्यूट करायला लागलं त्याबद्दल आय एम सॉरी, पण काही हरकत नाही. नेसेसरी. टेक्निकल प्रॉब्लेम फ्रॉम माय साइड आणि ऑल ऑफ यू पेशंटली यू बेअर विथ दॅट टेक्निकल प्रॉब्लेम. थँक्यू व्हेरी मच फ्रॉम माय साइड. प्रकाश थँक्स आपल्या क्लबच्या पहिल्या झूम मित्रा मस्त. येस, थँक्यू.
प्रकाश पटवर्धन काहीतरी विचारतात. पटवर्धन यॉर्कर टाकू नका. प्रकाशजी विचारा. आहे त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत. निश्चितच या सर्व गोष्टींचा फायदा आपल्या क्लब मेंबर्सना आणि त्यांच्या रिलेटिव्हना देखील किंवा मित्रमंडळींना देखील शेअर केला जाईल वगैरे. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण इथून पुढच्या मीटिंग सुद्धा आपण अशाच काही इन्फॉर्मेटिव्ह काही म्हणजे करमणुकीच्या वगैरे अशा, तर मी प्रकाश पटवर्धनांवरती पुढच्या मीटिंगची जी जबाबदारी देतो आहे की त्यांनी ती थोडीशी अरेंज करावी. त्याचा विषय आशय काय आहे तो त्यांनी ग्रुपवरती कळवावा. आणि आय होप प्रकाश तुला काही अडचण असावी म्हणून. नाही मला काही अडचण नाही, पण ठीक आहे मी बोलतो काही जणांशी मग ठरवतो. चालेल चालेल. येस येस थँक्यू. काही हरकत नाहीये. म्हणजे आपण त्याप्रमाणे पुढच्या मीटिंगचं शेड्यूल ठेवता येते. होय. अजून काही